हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता होळी आलेली आहे, तर इथं होळीच्या सुट्ट्या लागल्या दुकानाला 4-5 दिवस. तर म्हणलं बाहेर थोडंसं फिरून यायचं. तर आम्ही सगळेजण चाललो होतो फिरायला. तर मॉलमध्ये जाणार होतो. तर चाललो होतं चालत इथं दुकानापासून थोडंसं लांब चालत जायला लागते. तर इथं चालत चाललो होतो आम्ही, असरी पण चालतो आहे. तर इथून थोडंसं बाहेरच्या साईडला चालत जायला लागते, कारण आतमध्ये रस्ता पण छोटा असल्यामुळं रिक्षा पण जास्त येत नाहीत, गर्दी खूप होते. तर चला. तर जस्टच आता आम्ही पोहोचलो. मॉलच्या बाहेरच्या साईडला आहे. तर बघा केवढा मोठा मॉल आहे, आणि मॉलचं नाव पण समोर दिसत आहे, नेक्सस अमृतसर. तर अगोदर याचं अल्फाऊन पण नाव होतं, तर नेम सारखं चेंज होतं आहे. तर इथं बघा बाहेरच्या साईडला गार्डन वगैरे खूप छान, फुलांची झाडं वगैरे बाहेरच्या साईडचं तर एकदम. तर इथं बघा झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे खूप सुंदर दिसत आहेत बाहेरच्या साईडला. तर बघा गर्दी वगैरे भरपूर असते सुट्टीच्या वेळेस. कसं सगळेजण फिरायला वगैरे जातात, त्यामुळं गर्दी पण भरपूर असते. तर बघा इथं पण डेकोरेशन केले फुलांच्या कुंड्या वगैरे ठेवून. तर आता आतमध्ये एंट्री करतो आहे. तर इथं चेकिंग होते साईडला. तर जेंट्सचं एका साईडला आणि लेडीजचं एका साईडला चेकिंग होते. त्यानंतर आतमध्ये आलो तर बघा खूप सुंदर डेकोरेशन आहे समोरच्या साईडला. काय श्री हाय कर, हाय कर, हाय कर.
तर खाली थोडीशी शॉपिंग केली, त्यानंतर आम्ही आलो वरती. तर शॉपिंगमध्ये काही जास्त केली नव्हती, म्हणजे घरी गेल्यानंतर मी दाखवणारच आहे. आणि त्यानंतर वरती आलो आणि इथं होतं फूड रेस्टॉरंट. तर आम्ही मागवले होते बर्गर आणि ऑर्डरसाठी टाईम पण खूप वेळ लागतो, कारण गर्दी वगैरे जास्त असते त्यामुळं. तर इथं समोरच टेबल वगैरे होते, तर तिथंच आम्ही बसलो होतो आणि ऑर्डरसाठी पण टाईम होता. तर असं फिरायला यायचं म्हणलं तर आम्हाला रविवार किंवा लास्ट संडे, म्हणजे महिन्याच्या शेवटच्या संडेची सुट्टी असते, त्यावेळेस आम्ही येतो. तर आता होळीच्या पण सुट्ट्या होत्या 4-5 दिवस आणि दुकानं वगैरे सगळीच बंद असते 4-5 दिवस. म्हणून मग आम्ही आलो होतो मॉलमध्ये फिरायसाठी. तर इथं सगळ्यात मोठा हा एक मॉल आहे आणि दुसरा एक आहे ट्रिलियम मॉल. त्याचा पण व्हिडिओ मी अगोदर पोस्ट केला होता. तर आलो होतो इथं आणि जास्त काय बघण्यासारखं म्हणजे गोल्डन टेम्पल आणि वाघा बॉर्डरच आहे अमृतसरमध्ये. काही लोकांना माहीत पण असेल, फिरून पण गेले असतील कदाचित. तर फायनली इथं आमची ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये मागवले होते बर्गर आणि त्यासोबतच आले होते फिंगर चिप्स. तर या सर्वांनी बर्गर खायला. तर जस्टच आम्ही घरी पोचलो आणि येताना फ्रूट क्रीम वगैरे खाल्ली. आता गरमी पण चालू झालेली आहे, त्यामुळे थोडंसं थंड खावं म्हणलं काहीतरी. त्यानंतर म्हणजे चाललं होतं इथं अनबॉक्सिंग करायचं, तर मी म्हणलं होतं थोडीफार काही शॉपिंग केलेली आहे. तर ती शॉपिंग म्हणजे हीच आहे. बाकीचं पण सामान वगैरे घेतलेलं आहे, तर ते काय आता दाखवत बसत नाही. तर ही आहे नॉनस्टिकची कढई आणि त्यासोबतच पॅन पण आहे. हा सेटच आहे 3 ह्याचा. डोशाचा तवा आहे, कढई आहे आणि पॅन एक आहे छोटासा. तर हा प्रेस्टीज कंपनीचा आहे.
तर हा 3 ह्याचा पूर्ण सेट आम्हाला 1800 रुपयेमध्ये भेटला, 1800मध्ये. तर हा सेट तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्ही वापरत पण असाल, मी पहिल्यांदाच हा आणलेला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी तर कधी वापरलेला नाही अगोदर आणि ह्यामध्ये स्टीलचं वगैरे पळी किंवा उलटण वगैरे ह्यामध्ये यूज करायचं नाही असं सांगितलं आहे त्यांनी आम्हाला. आणि ह्याची गॅरंटी पण आहे आणि त्याच्यावर कंपनीचा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करून आपण म्हणजे तर काय प्रॉब्लेम वगैरे झाला आणि खराब वगैरे झालं तर त्या नंबरवरती कॉल करायचा. तर हा आहे पॅन आणि त्याच्यावर झाकण पण आहे. तर एकच झाकण त्या तिन्हीवर पण आपण झाकू शकतोय. तर असं आहे. तर हा आहे डोशाचा तवा. डोशाचा तवा घरात होता अगोदर, कारण मागच्याच वर्षी घेतला होता, 1च वर्ष झालं त्याला. आणि गावाकडे डोशाचा तवा नव्हता म्हणून म्हणलं मग हा गावाला द्यायचा. तर हा असा आहे 3 ह्याचा सेट. तर प्लीज तुम्हाला कसा वाटला हा सेट नक्की कमेंट करून सांगा. तर आणि हा कंपनीचा आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.